अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता गुरुचरित्राचं पठण पारायण करावं असं तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताला वाटतं. खरं तर तुमच्या घरात वर्षातून 3दा पारायण झालंच पाहिजे. मग तुम्ही ते केंद्रात करा, मठात करा की तुमच्या घरात करा. गुरुचरित्र पारायण म्हणजे तुमच्या सगळ्या समस्यांवर एक रामबाण उपाय. आता गुरुचरित्राचं पारायण तुम्ही कधीही आणि कुठेही करू शकता, म्हणजे घरात किंवा मठात. पण असे काही स्वामी भक्त आहे ज्यांना काही ना काही अडचणीमुळे गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही. आणि अशा भरपूर महिला आहे ज्या घरातल्या काही बंधनांमुळे, नियमांमुळे पारायण करू शकत नाही. कधी लहान मुलं असतात, तर कधी नोकरीमुळे सुद्धा धावपळ करावी लागते, त्याच्यामुळे शक्य नसते. आणि गुरुचरित्राचे कठीण नियम बघितल्यानंतर बऱ्याचशा लोकांना वाटतं हे मला शक्य नाही. आणि या धावपळीच्या जीवनांमध्ये सुद्धा नियमांचे पालन करून पारायण करणं खूप लोकांना शक्य नसते. तर मी आज अतिशय महत्त्वाची आणि खूप प्रभावी सेवा सांगणार आहे. ज्यांना गुरुचरित्र पारायण खरंच करणं शक्य नाही त्यांनी ही सेवा करावी, म्हणजे तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचं फळ मिळेल. तर मी तुम्हाला आज एक श्लोकी गुरुचरित्र सांगणार आहे. या एक श्लोकात संपूर्ण गुरुचरित्राच्या साराचं वर्णन आहे. एक श्लोक गुरुचरित्राचं पारायण हा एकच श्लोक आहे. जर तुम्ही हा श्लोक 11 वेळा पठण केला, रोज केला किंवा दर गुरुवारी केला, तर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायणाचं फळ मिळेल. आता जो श्लोक आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते. खूप कठीण श्लोक नाही आहे, प्राकृत भाषेत आहे. हा श्लोक तुम्ही कधीही वाचू शकता. आता नियम म्हणजे काय, ज्या दिवशी जर तुम्ही मांसाहार करत असणार त्या दिवशी तुम्हाला हा श्लोक वाचायचा नाही आहे. आणि गुरुवारी तर 11 वेळा आवर्जून ही सेवा करा, मी तुम्हाला हीच विनंती करते. आणि सप्ताहाचा काळ सुरू आहे. ज्या लोकांना गुरुचरित्र पारायणाला बसणं शक्य झालं नाही त्यांनी या श्लोकाचं पठण रोज 11 वेळा करा, म्हणजे तुम्हाला गुरुचरित्राचं फळ मिळेल. आता तो श्लोक काय आहे ते मी तुम्हाला सांगते. दत्ताचा अवतार झाला कलियुगात श्रीपाद पिठीपुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती, करंज ग्रामांतरी तीर्थहिंडत पातला, भिलुवाडीची संगमा, तेथून मठ गाणगापुरी, वसेवारी दिनांचे श्रमा. हा श्लोक आहे. आता मला तरी वाटते की 24 तासांचे 3-4 मिनटं तुम्ही देऊ शकता, कारण हा श्लोक तुम्हाला 11 वेळा रोज वाचायचा आहे. आणि कुठलीही सेवा करताना काय मिळेल याच्यापेक्षा मनाला शांती मिळेल आणि गुरुचरित्र पारायणाचं जर फळ मिळत असेल तर हे जास्त महत्त्वाचं आहे, मला तरी वाटते. आता बघा, याचा अर्थ असा बिलकुल नाही आहे की तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ वाचायचाच नाही आहे. ज्यांना खरंच वेळ नाही आहे ही सेवा त्यांच्यासाठी आहे. हा श्लोक तुम्ही कुठे पण कधी पण श्रवण करू शकता. सेवा खूप शॉर्टकट आहे पण तेवढीच प्रभावी आहे. आणि दत्त महाराजांची कृपा आपल्या घरावर असावी, त्यांचं संरक्षण आपल्या सोबत असावं म्हणून नेहमीसाठी ही सेवा तुम्ही करा. मी तुमच्याकडून हीच अपेक्षा व्यक्त करते. आणि जर आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांना विनंती करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.